नमस्कार. न्यूज मराठी 24/7च्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. वाशिम हिंगोली महामार्गावरील तोंडगाव टोल नाक्यावर बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजस्थानमधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 10 लाख रुपयाचे बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून त्याचे 2 साथीदार फरार झालेत. ही कार्यवाही 6 जून रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलिसांनी यापूर्वी वाशिम बायपासवरील एका पानटपरीवर 500 रुपयाची बनावट नोट देऊन खरेदी केली होती. नोट संशयास्पद वाटल्याने पानटपरी चालकाने तातडीने तोंडगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान आरोपीची राजस्थान पासिंग स्कॉर्पिओ टोल नाक्यावर पोहोचताच सतर्क झाल्याचं टोल व्यवस्थापक रवी गोटे यांनी प्रसंगावधान राखत वाहन रोखून धरले आणि पोलिसांना कळवले. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या कार्यवाहीत पोलिसांनी मोहम्मद आसिफ अली मोहम्मद मजीद वय 25 वर्ष राहणार नागौर राजस्थान याला ताब्यात घेतलंय, तर त्याच्याकडून 10 लाख रुपयाची बनावट नोटा आणि स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले. मात्र त्याच्यासोबत असलेले अन्य 2 आरोपी टोल नाक्यावरून पसार होण्यात यशस्वी झाले. त्याचा शोध सुरू आहे. तर गेल्या 8 दिवसात जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरणी झालेली ही दुसरी मोठी कार्यवाही आहे. यापूर्वीही पोलिसांनी 25 लाख रुपयाचे बनावट नोटा जप्त करून आरोपींना अटक केली होती. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यात पात्र महिला शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणांचं वाटप करण्यात आले. मात्र या योजनांचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांनाही मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया योजनेअंतर्गत महाबीजांच्या सोयाबीन बियाणाचं वाटप सुरू करण्यात आले. तर मालेगाव शहरातील 3 कृषी सेवा केंद्रांमार्फत हे वितरण होत असून ऑनलाईन अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिला शेतकऱ्यांनाच पहिल्याच टप्प्यात लाभ दिला जात आहे. तालुक्यातील सुमारे 564 महिला शेतकरी या योजनांसाठी पात्र ठरले असून त्यांना प्रति हेक्टर 75 किलो सोयाबीन बियाणे मोफत देण्यात येत आहे. बियाणे वाटप सुरू झाल्यानंतर कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान महिला शेतकऱ्यांसोबत ऑनलाईन अर्ज केलेल्या अल्पभूधारक आणि इतर पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव आणि शेतकरी वर्गांकडून करण्यात आली आहे. पेरणीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांचा काळा बाजार, कृत्रिम टंचाई आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय रोखण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले. आता जिल्ह्यातील खत साठ्यांची माहिती शेतकऱ्यांना 1 क्लिकवर उपलब्ध होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने विशेष डिजिटल ब्लॉग तयार केला आहे. या ब्लॉगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील कृषी सेवा केंद्रांची माहिती आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध खतांचा साठ्यांचाही तपशील शेतकऱ्यांना घर बसल्या पाहता येणार आहे. शेतकऱ्यांनी संबंधित तालुका निवडल्यानंतर त्या भागातील कृषी सेवा केंद्राची यादी आणि खत उपलब्धतेची माहिती सहज मिळणार आहे. तर विशेष म्हणजे ही माहिती नियमितपणे अद्ययावत केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना अचूक माहिती मिळेल. युरिया, DAP आणि NPK यासारख्या खतांची खरीप हंगामात वाढणारी मागणी लक्षात घेता हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तशाच खत साठ्यांची माहिती सार्वजनिक झाल्यामुळे साठेबाजी, काळा बाजार आणि कृत्रिम टंचाईला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. पेन-खोपोली मार्गावरील भोगावती नदी पुलाजवळ महिनाभरापूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतरही सुरक्षा उपाययोजना न झाल्याने स्थानिक रिक्षा संघटना आक्रमक झाली आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने चक्क स्मशानभूमीत बांबू आणून पुलाजवळ तात्पुरतं संरक्षण कठडा उभारला आहे. भोगावती नदीजवळील हनुमान नगर परिसरात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. मात्र घटनेनंतरही येथे संरक्षक कठडा किंवा इशारा फलक बसवण्यात आलेला नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केलाय. याच्या निषेधार्थ चावडी नाका 3 चाकी रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अमोल घोटणे
आणि सदस्यांनी स्वखर्चाने तात्पुरता सुरक्षा व्यवस्था उभारली आहे। भविष्यात आणखी जीवितहानी होऊ नये यासाठी या ठिकाणी तातडीने क्रॅश बॅरियर बसवावा, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे लक्ष द्यावे अशी मागणी संघटनेने केली आहे। मे रोजी आमचा एक रिक्षा चालक इथे अपघातामुळे गेलेला आहे। प्रशासनाने याच्यावरती काहीही लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळे आज आम्ही चावडी नाका रिक्षा संघटनेतर्फे आमच्या स्वमेहनतीने आणि रिक्षावाल्याला कमाई काय आहे ती आज सगळ्या लोकांना माहिती आहे। रिक्षा वाढलेल्या आहेत, पाहून ते 1 तासानी 1 नंबर लागतो 30 रुपयाचा। त्याच्यामुळे आम्हाला बांबू आणायला सुद्धा पैसे नाहीत। आम्ही स्मशानभूमीतले बांबू आणून हे सगळं इथे आज हे लावलेलं आहे। प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आज बांबू लावलेत तर त्यांनी उद्या येऊन तिथं पाईपचं रॅलिंग करावं, ही आमची विनंती आहे। दोन्ही साईडला जेणेकरून परत इथे कुठे अपघात होऊन एखादा आमचा बांधव, बाईकवाला नको, गाडीवाला, रिक्षावाला, जे कुणी पण असतील तर त्याचा जीव वाचावा म्हणून आम्ही केलेला आहे। तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर इथं येऊन हे पुढील कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे पेण शहरातील कासार तलाव साई मंदिर परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली। अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह बाहेर काढत पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। सोमवारी सकाळी कासार तलावातील पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आलाय। याची माहिती मिळताच नगरपालिका अग्निशमक दलाच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढलाय। प्राथमिक ओळखीनंतर मृत व्यक्तीचं नाव प्रशांत चंद्रकांत जाधव, वय 52, राहणार फणस डोंगरी, पेण असे असल्याचं स्पष्ट झालंय। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ते दीर्घकाळापासून मानसिक आजाराने त्रस्त होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते। दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृत्यूचं नेमकं कारण तपासलं जात आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन देत जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल वंदिले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। तर जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद न झाल्यास सामाजिक आणि शैक्षणिक धोरणांवर परिणाम होणार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केलाय। यावेळी पक्षांचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी देशात जनावरांची जनगणना होते, मग ओबीसी समाजाची का नाही असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे। ओबीसी जनगणनेची मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा तसेच जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय। आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी कालच भंडारा जिल्ह्यातून आलो। जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे अशी जनगणना व्हायच्या अगोदरच मागणी होती। त्याच्यासाठी नागपूरले मोठं आंदोलन झालं ओबीसीचं। आणि काल भंडाऱ्यातून आलो तर भंडाऱ्याला मी त्या ओबीसीच्या आंदोलनाला भेट दिली। 28 दिवसापासून लगातार आंदोलन चालू आहे, कंटिन्यू ठिय्या आंदोलन, उपोषण आहे त्या लोकांचं। आणि दुसरी गोष्ट, तिथल्या 300 गावातल्या लोकांनी बहिष्कार टाकला आहे। आम्ही वर्धेत याच्या अगोदर आता काँग्रेस कमिटीनं निवेदन दिलं, आमच्या पक्षातर्फे आता आम्ही निवेदन दिलं का तुम्ही या देशामध्ये ढोरं मोजता, डुकरं मोजता, गधे मोजता, वाघं मोजता, मग आम्ही माणसं नाही होय का? म्हणजे एखाद्याला जर आपण जसं म्हणतो जाबे तुले गिनत नाही, तर हे नरेंद्र मोदीचं सरकार आम्हाला गिनून नाही राहिलं का? ओबीसीले एवढं चिल्लर समजत असन तर या देशात 1931ची मध्ये जातीनिहाय जनगणना झाली, ज्याच्यात 52% ओबीसी होता, तो आता वाढला आहे। आणि आमचा आकडा आम्हाला जर माहीत पडला तर आम्ही विधानसभेत आणि या देशाच्या लोकसभेत आरक्षण मागू शकतो। पुन्हा आमचं वाढीव आरक्षण आम्ही मागू शकतो, पण आम्हाला ऑथेंटिक डाटा हा लोकसंख्या आयोगाकडून मिळू शकते। याच्यासाठी जर आमची ओबीसीची गणना होत नसेल तर आम्ही वर्धा जिल्ह्यात जसं भंडारा जिल्ह्यात 300 गावांना बहिष्कार टाकला, आम्ही आमच्या गावात बहिष्कार टाकू आणि आम्ही सरकारले कोणताही ओबीसी लोकसंख्येचा डाटा देऊ नाही आणि आम्ही सांगू नाही। म्हणून आमची मागणी हेच राहील, जर सरकार आम्हाला गिनत नसेल तर आम्ही इथं ठीक आहे कलेक्टरले जायचे रस्ते बंद करू आणि आम्ही इथं रस्त्यावर बसू। जर सरकार आमच्याले चिल्लर समजत असेल तर मग आम्ही आमची ओबीसीची लायकी दाखवू। या ओबीसी हा देशातली सत्ता बसवतो आणि सत्ता उतरवायची कशी हे ओबीसीले माहीत आहे। त्याच्यामुळे ओबीसीले चिल्लर गणतीत सरकारनं पकडू नये एवढी मी विनंती करतो आणि लवकरात लवकर सरकारने आमच्या विनंतीला मान द्यावा आणि ओबीसीचा कॉलम ॲड करावा। गेल्या 1 महिन्यापासून ओबीसी जनगणना सुरू आहे आणि त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा
कॉलम वगळलेला आहे. अनुसूचित जाती आणि जमाती असे 2 कॉलम त्याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्या बाजूला ओबीसीचा कॉलम पाहिजे होता. तर तो ओबीसीचा कॉलम त्यांनी वगळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला, देशातला आणि या वर्धा जिल्ह्यातला ओबीसी संतप्त झालेला आहे. कारण की ओबीसीची 1931च्या अगोदर स्वातंत्र्याच्या पहिले जे काही जनगणना झाली होती त्यामध्ये 52% ओबीसी होता. त्या जनगणनेमध्ये आज 95 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 95 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आज आम्हाला असं वाटते की आज आम्ही 65 ते 70% ओबीसी आहो. मग हे या सरकारने, या सत्तेधारी सरकारने ज्या पद्धतीने आम्हाला मागील काही वर्षामध्ये आश्वासन दिलं होतं ओबीसीला की आम्ही तुम्हाला ओबीसीची जनगणना करू आणि जनगणना करू, फक्त ओबीसीला ते चॉकलेट दिलं. अहो, या भागामध्ये, या जिल्ह्यात, महाराष्ट्रामध्ये कुत्र्याची गणना होऊन राहिलेली आहे, वाघाची होत आहे, प्राण्यांची होत आहे, पण इतका मोठा ओबीसी मोठा घटक त्याची जनगणना होत नाही आहे. म्हणून आज आम्ही या सरकारचा निषेध करतो आहोत आणि ओबीसीचा कॉलम तुम्ही जनगणनेमध्ये टाका. जर तुम्ही टाकला नाही तर ओबीसी आणि संपूर्ण संघटना, सामाजिक संघटना आणि सर्व लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. हा उद्रेक आहे आणि हा आता सुरू झालेला आहे आणि लोकांच्या मनात जो राग आहे तो राग पूर्ण लोक रस्त्यावर येऊन व्यक्त करणार आहे. बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला सुनेत्रा पवार यांनी अचानक भेट देत आरोग्य सेवांचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता आणि रुग्णसेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली. औषधांचा पुरवठा, स्वच्छतेची स्थिती आणि रुग्णालयाची एकूण व्यवस्थापनाचा त्यांनी आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जबाबदारीने आणि तत्परतेने काम करण्याच्या सूचना दिल्यात. रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबत प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात आलेत. तर सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात आणि सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या कचरा संकलन कंत्राटीतील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते मोहित शेख यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यास मोठा अनर्थ टळलाय. तर शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटात आर्थिक अनियमितता आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप मोहित शेख यांनी केलाय. बोलू. नमस्कार, मी शेख मोहसिन शेख रऊफ, राहणार शिरपूर. शिरपूर वडवाळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कथित भोंगाड कारभाराविरोधात मागील 2 महिन्यापासून पाठपुरावा व तक्रारी करीत असूनही ते कारवाई होत नसल्याने मी आज दिनांक 8 जून 2026 सकाळी 11:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्या समोर आत्मदहन करण्यासाठी आलो होतो. पण आपले पोलीस प्रशासनाने मला तिथे थांबवले. तेव्हा मी माननीय कलेक्टर मॅडम साहेबांना ते जाग येण्यासाठी मी आवाहन केले आणि त्यांना मागणी केली की मॅडम, मी मागील 2-3 महिन्यापासून कमीत कमी अंदाजे 8 तक्रारी आपल्या कार्यालयात दाखल करूनही कारवाई झाली नसल्याने मला आज आत्मदहनाचा पाऊल उचलला लागणार होता, त्यामुळे मी उचलले. तसेच आपल्याकडून एक विनंती आहे की मॅडम, येत्या काळात 15 दिवसाच्या आत आपण संबंधित अधिकारी व मक्तेदाराविरोधात कठोर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तसेच 60% वसुली कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित अधिकारी व मक्तेदारांच्या कंत्राट रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे. यासाठी मी शिरपूरकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही राहणार आहे. धन्यवाद.
बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या आणि जबरी चोरींच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या सराईत टोळींचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 पुरुष आणि 2 महिला अशा 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 52 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरात प्रवाशांना लक्ष्य करून चोरी आणि जबरी चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात ठाणे गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवली। तपासादरम्यान सौद शिराज खान, स्वप्नील माधवनी, संगीता पिटकर आणि संगीता दशरथ पिटकर या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून सुमारे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकली, 1 अग्निशस्त्र, जिवंत काडतूस आणि धारदार शस्त्र असा एकूण 52 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हे कुठले आरोपी आहेत आणि कशा प्रकारे हे गुन्हा करायचे काय ठाणे आयुक्तालयामध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक पत्र किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते। त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती, ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। त्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म, अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगमध्ये अटक करण्यात आलेली होती। या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर सईद खान हा MPDमध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता। सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे। त्याचबरोबर 2 महिला आरोपी, 1 संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे। सर, महिला पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, कशी यांची मोडच होती? महिला 2 आरोपी आहेत। या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोने चांदी दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची। तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा, म्हणजे कशी मोडच होती? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत ते जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग। त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करतात। सर, ही टोळी आहे ती स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत। अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस आणण्याची शक्यता आहे। या आरोपींवर पुढील चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खून खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत। त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे। त्याच्यावर हा अग्निशस्त्र, फायर आर्म जप्त करण्यात आले। सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे, चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवांवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। ठीक आहे, हिंदी सर, ज्या 2 महिला पकडल्या त्यांना मे महिन्यातून पकडलं होतं, तेव्हा 25 तोळे कायच आहेत का? हिंदीमध्ये। नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसाद हिरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर महायुतीमध्ये समाधानाचं वातावरण असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे। तसेच उर्वरित मतभेदही चर्चेतून दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। प्रसाद हिरे यांनी उमेदवारी मागे घेत महायुतीच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। महायुतीतील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाला मान देत हा निर्णय झाल्याने सर्व मंत्री समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलंय। गोकुळ गीते यांच्याबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असून त्यांचा गैरसमज दूर करून विजयाचा मार्ग अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सामंत म्हणाले।
प्रसाद हिरे हे सरकार किंवा मंत्र्यांवर नाराज नसून त्यांनी मांडलेल्या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीतील सर्व 17 जागा प्रतिष्ठेच्या असून एकही जागा विरोधकांना मिळणार नाही असा दावा करत पक्षातील कार्यकर्ते आणि नेते एकत्र ठेवण्यावर भर दिला असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले. ते सरकारवरच कुठेतरी नाराज आहे. आता जे इथे लोकप्रतिनिधी आहेत ते कुठेतरी अपयशी ठरतात असं त्यांच्या मागण्यावर दिसतं. एकतर मालेगावचं ड्रग्ज तिथे आहे, तिथे गृह खातं नाराज आहे, नारपारचा विषय आहे. म्हणजे मंत्र्यांवर आणि लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये उशीर झाला असेल. त्यांनी असं काही सरकारवर नाराज आहे किंवा कुठच्या मंत्र्यावर नाराज आहे किंवा कुठच्या लोकप्रतिनिधीवर नाराज आहे असं काहीच सांगितलेलं नाही. थोडा उशीर झाला असेल तर ती जी कार्यप्रणाली उशीर व्हायची आहे ती लवकरात लवकर करावी हीच प्रसाद बापूंची इच्छा आहे. म्हणजे नाराज म्हणजे हे कुठेतरी कमी पडतात म्हणून त्यांना उमेदवारी करायची असं. मगाशी पण हा प्रश्न तुम्ही जरा वेगळ्या अर्थाने विचारला होता, आता परत तोच विचारलेला आहे. त्याच्यामुळे आमचं उत्तर देखील तेच आहे. नाशिकची जागा शिंदे शिवसेनेसाठी एवढी प्रतिष्ठेची काय आहे? तुम्ही स्वतः 3-4 दिवस इथे तळ ठोकून आहेत. काय नाही, नाशिकची जागा कशी, नागपूरची जागा, गडचिरोलीची चंद्रपूरची जागा, परभणीची जागा, यवतमाळची जागा, जळगावची जागा, सगळ्या 17च्या 17 जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत आणि 17च्या 17 जागा जिंकायच्या आहेत यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. दोन्ही संकट मोर्चात राज्यभर फिरणार आहे. संकट दूर कर बहुतेक ठिकाणी कुठे आता संकट आलेलं नाही. मला वाटतं 2-3 ठिकाणी हा काय होता तो जवळपास आता संपलेला आहे. आज नाशिक जळगाव झालं म्हणजे बहुतेक ठिकाणी 90% 100% ठिकाणी हा सगळा प्रश्न संपणार आहे आणि आता मी महायुतीमध्ये लढणार आहोत. कुणी आमचा बंडखोर या ठिकाणी राहणार नाही. आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की 17च्या 17 जागा एकही जागा विरोधी पक्षाला या ठिकाणी मिळणारच नाही. त्यांना किती बोलबच्चन करू द्या, काही बोलू द्या, पण लोक त्यांच्या पाठीशी नाही. आता घोडे बाजार चाललाय, गधे बाजार चाललाय, वाटेल तशी वायफाट प्रत्येक निवडणुकीवर ते हरताय. पश्चिम बंगालमध्ये इतका दारुण पराभव झाला तरी पण काहीतरी आहेच त्यांचं. पेट्यांमध्ये खराबी आहे, आम्ही राजीनामा देणार नाही दिदी म्हणताय. तिकडून आपले राऊत साहेब वाटेल तसे मुक्ताफळ, राहुल गांधी वाटेल ते मुक्ताफळ उधळत आहेत. पण लोक तुम्हाला स्वीकारत नाही. लोकांनी स्पष्ट तुम्हाला नाकारलेलं आहे. आणि आता नाही पूर्ण देशभर, विशेष नाही सगळं देशभर. मग हे झालं की तसं, ते झालं की तसं, बॅलेट पेपर बॅटरवर घ्या, बोटवर करून घ्या. मला वाटतं त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. देशामध्ये कुठेही राज्य आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये बघा त्यांना कोणी स्वीकारणार नाही. काँग्रेसचा पुरता बँड वाजलेला आहे आणि आपल्याकडचे बोलबच्चन आहेत त्यांचं तर काहीच ठिकाणा राहिलेलं नाही. हो, पण एवढं सगळं पोषक वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. असं असताना 2 उमेदवारांची बंडखोरी रोखण्यासाठी 3 मंत्र्यांना 3-3, 4-4 दिवस लक्ष घालावं लागतं. हे आजच्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.